व्हायची वेळ येते. इतकं मोठं नुकसान या महाराष्ट्राचं झालेलं आहे. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. आज जर का बघितलं, सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या निधनानंतर सगळ्यात जास्त डोळ्यात पाणी कुणाच्या निधनानंतर आलं असेल तर ते आजीबाबांच्या. म्हणजे माणसानं आयुष्यामध्ये काय कमवलं? माझी आई, माझे वडील गेल्यानंतर जितकं रडली, आज देखील तितकंच रडत होती. हे दुःख महाराष्ट्रात कधीच करू शकणार नाही. आज दादांचं कामाची पद्धत माझं ही शोक सभा आहे. दादांनी राजकारण करत असताना निवडणुकीमध्ये अनेकांना आव्हानं प्रत्याव्हानं दिली असतील, परंतु एकदा काय निवडणूक झाली तर विकासाचं राजकारण केलं. कधी कुणाचा निधी आणतो, कधी कुणाला काय करतो असं नाही. नेहमी महाराष्ट्र कसा प्रगतीपथावर जाईल यासाठी प्रयत्न करणारं ते नेतृत्व होतं. या ठिकाणी मला एक गोष्ट आवर्जून सांगायची, महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आमच्या मुस्लिम समाजाला अनेक ठिकाणी टार्गेट करण्याचं काम केलं, परंतु अजितदादा पवारांनी मुस्लिम समाजाची बाजू घेतली. कधी त्या ठिकाणी भले त्यांच्या पक्षाचे आमदार असू द्या, चुकीच्या गोष्टीची कधी पाठराखण केली नाही. आज दादा तुमच्या जाण्यानं आमचा मुस्लिम समाज सुद्धा प्रकार झालाय. आज आमची बाजू मांडणार आता या महाराष्ट्रामध्ये नाहीये. इतकं दुःख, सर्व समाजाचं नुकसान या तुमच्या जाण्यानं झालेलं आहे. मी या ठिकाणी माझ्या शेख कुटुंबाच्या वतीनं, महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या वतीनं व आमच्या पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाच्या वतीनं दादांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या दुःखाच्या डोंगरातून सावरण्यासाठी पांडुरंगानं परमेश्वराला, पांडुरंगानं पवार कुटुंबियाला व या महाराष्ट्राला बळ द्यावं एवढीच प्रार्थना